तर अशा प्रकारे आपण चिकन घेऊन झालेलं आहे. इकडे भाजी घेतलेली आहे. तर आता आपण निघालोत. चला आजचे कसं वाटतं तुम्हाला चिकन घेऊन? आज तुमच्याकडे पार्टी आहे तर खूप दुःख वाटतं मला. हो का? तर आता आम्ही निघालोय लांजा मार्केटमध्ये आहोत. तर हे आपण लांजा मार्केटमध्ये आहे. इकडे हा मुंबई गोवा हायवे आहे. नवीन ब्रिजचं काम चालू आहे तिकडे. तर आता आपण इकडे दही घ्यायला आलो. इकडे चिकन आहे, इकडे टॅमॅटो आहे, तिकडे तांदूळ घेतले आपण. तर आता आम्ही निघालोय. तुझा अनुभव आज कसा वाटतंय तुम्हाला? चिकन बिर्याणीची पार्टी देता ना? मला खूप वाईट वाटते कारण माझ्यापेक्षा ते पैसे झाले गेले. असे जास्त स्लीपरनी गेलो असतो तर आता मला फुकट जावं लागतं. उद्या स्लीपरचा प्लॅन होता त्या तिकीट बुकिंग करण्याचा, पण तो आता जनरल डब्याचा प्लॅन करतोय. तर आता मार्केटमध्ये आता आहोत आपण. हे लांजा मार्केट आहे. आता आपण इकडे गाडी आपल्या इकडे आलो आहे घेऊन जायला. तर आता ह्या लक्झरी निघाल्या आहेत मुंबईला. आता चाकरमणी सर्व परत मुंबईला निघाले. जे शनिवार रविवार सुट्टी आले होते लग्नासाठी. तर आता आपण निघूया डायरेक्ट. आता आपण घरी सामान तर घेऊन झालं आहे आपलं सर्व चिकन बिकन. तर आता आपण निघतोय. तर जाऊया आता घरी आपण आणि तिकडे आता बाकीचा ब्लॉग तिकडे तयार करूया. चला. तर आता आपण घरी आलो तिकडे. तर इकडं चिकन आणलेलं आहे. हे 4 किलो 5 किलो चिकन आहे आणलेलं. आणि इकडे लसूण पेस्टसाठी एक सोलत आहेत. तर आम्ही येतो आपल्या घराकडं. तुझ्या घराकडे तुला दाखवतो. टोप खोयत रे सानू. इकडं सानू आहे आणि इकडं तनू आहे. मुंबईवरून आलेला चाकरमणी. आता उजेड आलं काय बघा. हे बघा हे आमचं जुनं घर. इकडं यो बबल्या आणि इकडे टोप बी पण आलेले आहेत. हे बघा आता आपण टोप झालेला आहे. टोप घेतलेला आहे अण्णाकडनं. ह्यो वाला तांदळासाठी. अजून एक मोठा टोप घेऊया. इकडे जाऊया आपण. या चला बघूया. माल्यावर चढूया आणि बघूया. नाही ना मी सांगतो नाही ना. तिकडे आता माल्यावर होते अण्णा. बॅटरी दाखवायला वर जाऊया माल्यावर. तर दाखवतो बघूया टोप वर माल्यावर तिकडे. हा इकडे टोप आहे. तेवढा अण्णा नाही गेलाय बघा. हा हा चालेल. लय मोठा आला पण अण्णा. लय मोठा आणि चालेल रे. मोठा चालेल टोप पण बारका नको. नाही रे अण्णा. हो घे 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 घे. बरोबर आहे. घे रे तू. आपल्याला वरती खायचं नाही. तेवढं बसेल तेवढं बसवायचा. हा टोप आहे. बरोबर आहे. तुम्हाला वाटतं ना तर कमेंट करून नक्की सांगा. 5 किलो आपण जेव्हा तांदूळ त्याच्यात टाकू ना तेव्हा समजेल मग केवढं हे होतं बीजचं. त्याच्यात तांदूळ आपण हे करू ना तेव्हा फुलेल किती बघ तांदूळ. तर आपण हा एक मोठा टोप घेतलेला इकडं. हा सोड बघा इकडे एक टोप घेतलेला आहे. तर चला आपण जाऊया आता. हा एक टोप आहे. 2 टोप घेतलेला. एक तांदूळ शिजवाय आणि हे आपल्या बिर्याणीसाठी. तर चला हा एक संजय दादा घेत आहे. आपण घेतो मान्ना. हे पडकं पुसू आहे. तर आता आपण टोपी बांधलेले आहेत. त्याला आता लेमन लावून घ्यायचे आहे त्या प्रकारे. चला आता बिर्याणीसाठी आम्ही कांदा सोलतो आहे. तर बघा बाकी अजून प्रोसेस. इकडे चिकन कापतायत, इकडे टॅमॅटो कापतायत, इकडे कोथिंबीर सोलतायत. तर तुम्ही बघून घ्या जावा. व्हिडिओ आहे ना आपण. हे चिकनचे पीस आहेत मोठा आहेत. बघा कसं आहेत. तर मित्रांनो
मित्रांनो तुम्हाला पण बिर्याणीची पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर व्हिडिओ शेवटी पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता आपण डायरेक्ट भेटू आता गाण्याघरी. आता आपला अर्धे सर्व सुरू झाले बघा. कांदे कापून झालेले आहे. तिकडे अण्णा अजून कापतोय इकडं हे बघा. आणि इकडं आता याच्यामध्ये आपण आचारी ह्याच्या आपण मध्ये काय काय टाकलं चिकन मध्ये सांगतो. कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलं आपण, दही टाकलं आणि आलू लसूण पेस्ट लागली. ती आता आपण अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत. तर हे बघा हे प्रोसेस करताना ते संजोग गुरव तर अशा प्रकारे पूर्ण मसाले याला लावून झालेले आहेत. दिसतंय का तुम्हाला बघा 5 किलो चिकन आणि इकडे भाऊ आणि ह्यो कुणाल राईस धुवून आणलेला आहे बासमती. ह्यो पण 5 किलो आहे. बघू शकता दाखवूया आपण केवढा फलफल कसला आहे हे बघा. अशा प्रकारचा हा बासमती तांदूळ आहे. ठीक आहे आपण अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता आपण तर इथे सर्व तयारी आता झालेली आहे आपली आसपास. चला आपण पुढे जाऊया आता. तर आता आपलं आम्ही कांदा घेऊन निघालो इकडं. तर आता आपण जाऊया सगळं इकडं. तर इकडं बघा एक सामान घेतलं नाही इकडं. जैन डोकं घेतला ना तांदूळ. निघालो आपण सर्व घेऊन. तर मित्रांनो आपण आता कालोखातून निघालोय इकडं. आपण घराकडनं आलो होतो या साईडला. इकडे बाकी अर्ध पब्लिक येते आपलं. तर आता आपण आपल्या स्पॉट जवळ आलो आहोत. थोड्याच वेळात आपण पोहोचू इथे. इकडे जरा लाईटी आहेत ना तर आपण तिथे खाली आपला पार्टीचा बेत केला आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या स्पॉटवर आपण आलो आहोत इकडे. तर आपला सामान एक घेऊन येत आहेत. अजय टॉपासनी लेवन लावतोय. तर तुमचं नाव काय सांगू शकता का आम्हाला? लेवन लावतोय ते तर आपण का लावतो त्याचं एक रिझन आहे. तर आपल्या टोपला बाजून कालं होतं तर न होण्यासाठी आपण हे लावून घेतो. तरी आपली कोकणात एक जुनी परंपरा आहे त्या कोकणातली. तर ह्या साईडला हे वाकून बघ. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग मुंबईचे अध्यक्ष तुम्ही बघू शकता ह्या साईडला. तिकडे लावतोय बघून घ्या कसं लावतोय तो. प्रोसेस आपल्याला दाखवू शकतो तो. हे बघा लावतोय इकडं बघून घ्या. ते पेटवतोय आपल्या बिर्याणीसाठी. बाकी इकडे सर्व सामान आले बघा. लाकडा नाही राहिलेत. इकडे सुरू गेला लाकडा नाही होता. बाकी सर्व कलर. हा बिर्याणीचा मसाला आहे. सुहाना चिकन बिर्याणी मिक्स मसाला. तर 5 किलोचे तरी 1 लिटर तेल पिशवी आणले आपण. दही आणलं होतं अर्धा. त्याच्यानंतर ही कस्तुरी मेथी पण आणली होती 10 रुपयाची. 2 फूड कलर आहेत रेड आणि येल्लो. इकडे कोथिंबीर एवढी आहे आणि 3 किलो कांदे होते घेतलेले आपण. इकडे कांदा चिरलेला आहे. तर बाकी सर्व इकडे पुरुष इकडे आहेत सर्व बघतायत कसं बनवतात ते. तर इकडे आता आपण चिकन काढतो त्याच्यामध्ये परातीमध्ये. आणि आजचे आपले मॅन्सर आहे तिकडे नगरसेवक अण्णा. ठेव काय टोक. आता पण आपली बिर्याणी खाऊन आपले मॅच खेळायला जायचे.
आणि तर आता ही रेसिपी बिर्याणीची चालू होणार आहे. थोड्याच वेळामध्ये त्याचा आम्हाला थोडा दुःख आहे, तरी पण आम्ही खाऊ शकतो बिर्याणी. आपल्याला बोलायचं जनरल ह्यांचं काय ऐसे कैसे लोग रहते यार दुनिया में ऐसे कैसे लोग रहते हैं. कैसे रहते क्या मालूम. घरी जाऊन अरे आणि जेवताना घाम्या ना तू चप्पल पण घालून बूट बी घालून काय मोठं का बादशाह का काय रे काय जाणार सुरेश इथे अंघोळ करून खुले येताच्या वडीचा होय ते काय आणि बघतो का अरे आण लवकर हे कशा येताच्या वडीचा तर ह्या बघा पुसून घिसून घेतात. एक पण मसाल्याचा वाया घालवायचा नाही आपल्याला. पुरेपूर वापर सर्व करून घ्यायचा आपल्याला. पाणी लागेल दिन्यांना ए दिन्यांना धुवून घे पटकन चल पाणी निघे इकडे. अरे ते असा टोप घे बाबू. हे ते पूर्ण ना पाणी ह्याच्यात टाक टाकू फेकू नको ते पाणी त्याच्यात टाक. इकडे दाखव दे हा घे पाणी. हा नाही ऐसे कैसे लोग हे थांब. चिकन आहे या साईडला ग्रेव्ही लावलेला. आपला इस्टे पेटलेला इकडं. पेटतंय काय बोनलेस चिकन आहे. आता काठियावाडी आणलेलं आहे. आपल्याला आता मॅच खेळायला जायचं आहे. आता आपल्याला 11:30 वाजता मॅच खेळायला जायला. त्याच्या हिशोबान तुम्ही ही तयारी करायची आहे. आपण घेऊ पाणी ठीक आहे. आचार्याला सांगून ठेवतो आपण हो हो घ्या. लवकर जाऊ याची आपण दक्षता घेऊ. दक्षता घ्यावी. आणि एक कोकणी पद्धतीचे जेवण बिर्याणी आहे. कोकणी पद्धतीची आहे. कोकणी पद्धतीची. आचार्य कोण आहे तुमचे? आचार्य आमचे अनिल परपुलकर, संजोग गुरव, दिनेश गुरव आणि पप्प्या गुरव. म्हणजे ह्याच्याला बिर्याणी बनवणं नक्की कोण हे आम्हाला समजायला पाहिजे. बिर्याणी बनवणारे दोघे जण आहेत. दोघे जण गायडन्स देणारे आहेत. अंघोळ केलं नाही का त्यांनी? नाही त्यांनी आंघोळ केल्यानंतरच आम्ही त्यांना तिथं चुलीवर बसवतो. अदरवाईज आम्ही कोणाला बसवत नाही. चिकनचे पाऊंसर काय सांगतो बघा आमचे चिकनचे स्पॉन्सर महेश गुरव. काय दिवस त्यांना मुलगी झाल्याबद्दल त्यांनी पार्टी दिल्या असं आम्हाला इन्फॉर्मेशन आमच्याकडे. तर आमच्या ग्रुपकडनं तुमचे धन्यवाद मागतो आम्ही. आणि आम्ही आता बिर्याणीची प्रोसेसला सुरुवात करतो. ठीक आहे. आमची आता ही रेसिपी चालू होणार आहे बिर्याणीची. आग लावलेली आहे. ठीक आहे. आम्ही आता तिकडे जातो थोडा वेळ. हो तुमच्या हिशोबात तुम्ही बघा. ठीक आहे. ठीक. तुमच्या लेवलला तुम्ही बघा. आमच्या लेवलला आम्ही बघितलं. तर ह्या साईडला आता इस्ते पेटलेलं अन्न. आता इथं तांदूळ शिजत ठेवलेले आहेत. पाणी आण रे. तर तांदूळ आपण 20-1 मिनिटं उमलेचे ठेवले होते. राकाडी उडाले असेल राकाडी उडाले असेल हो त्याच्यात मग डोक्यात काय बघतोय खाली जाऊन नको विस्ती होईल. तर त्यामध्ये आता आपण फळफळू द्या चांगला तो भाषा मेला. बघ टेकला काय काय नसतं तर टेकू लावा हो. दुसरीची पेट तर दुसरा पण आपला टोप रेडी झालेला आहे. दुसरी चूल पण आता रेडी होईल. या ना. तर दिन्यानं लवकर लवकर चूल पेटवून घ्यावी. तर आपण त्यांना थोडी मदत करूया. आपण पण व्हिडिओ करून आपलं काय होणार नाही. खायला पण पाहिजे आपल्या लवकर. तर मित्रांनो आपली बिर्याणीची पार्टी चालू आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघत राहा. अजून खूप व्हिडिओ पेंडिंग आहे. तर चला आता इस्त्रीकडे दिन्यांना पेटवतोय. तुम्हाला दाखवतो. मुंबईचा माणूस आहे. गॅसवर जेवण करणारा. पण आज गावात येऊन चुलीवरचं बिर्याणी कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला आता इस्त्री पेटवतोय तो. बघूया कसा पेटवतो. किती मिनिटात पेटवतो. आपण काय सांगू शकत नाही. ठेवल्यावर पेटून पाणी गरम करायचं असतं अगोदर पण आता आपल्याला टाइम नाही. तर बघूया इथं दिन्यांना इस्त्री पेटवतोय. भेटू नका
माझ्या बाजूचे महेशगिरी ते टेन्शन मध्ये लागले. ते टेन्शनमध्ये हे आहे की बॉल गेला कसा आणि बॉल टाकला कसा. तर इकडे अजून आपला आज मॅच होती आपली, तर आज आपण क्वार्टरला हरलो. तर इथे जास्त दुःख म्हणजे महेश गुरव यांना आहे. त्यांचे म्हणूनच सांग खरं म्हणजे. तर आता आपल्याला विश्वास आहे की आपण आता अंडरला टीम टाकलेली आहे, तिथे ओव्हर चांगली टाकतील आणि आपल्या टीमला फायनल मध्ये पोहोचवतील याची आशा आहे आपल्याला. बघूया, बिर्याणी खाऊन पण तिकडे जायचंय. मॅच मध्ये दुसरा महेश गुरव उतरणार आहे. ह्याला उतरायचं होतं पण ह्यानं रिटायरमेंट घेतलेली आहे. तो 2 वर्ष पिचवर खेळलेलाच नाही. तर ठीक आहे, इकडे फ्री फायर चालू आहे. तर आता आपण इकडं ह्या साईडला इतर मॅच बघतायत, त्यांचा बघूया, त्यांना आपण बोलूया काय वाटतंय त्यांना. आज मॅच हरलो आपण होतो, तर तुम्हाला काय वाटलं मॅच आपण हरलो तर तुम्हाला पुढे अजून काय, तुम्हाला काय त्यामध्ये चेंजेस करूच वाटतंय तुम्हाला सांगू शकता का? इकडे सूरज आहे, इकडे कुणाल आहे, सांगू शकता तुम्ही? पहिला चेंज म्हणजे याला बाहेर काढायला लागेल. हा जबे आहे. तर बघूया कुणाला, तुला काय वाटतं की आपण मॅच हरलो तर आपण काय चेंजेस करायला हवे? पहिली म्हणजे फिल्डिंग आपण सुधारायला हवी. हा ते नक्की आहे, कारण मी मॅच बघायला होतो, खेळायला होतो तिथे. तर आपल्याला झेल ड्रॉप झाले हे आपण मानलं, पण अजून पण बॉलिंग मध्ये काही वाईट टाकले, 4 वाईट असे पडले, तर आपण ते सुधारायला हवंय की नाही तुम्हाला? सुधारायला लागणार आहे थोडा. तर तुम्ही सुधारलं तर आपण कप आणू शकतो लवकर. तर तुम्ही त्याच्या प्रॅक्टिस जरा लवकर करा. असा रिव्ह्यू 15 किलो तुमचा कप्तान इकडे आहे, तर तुम्ही तर कप्तान काय अपेक्षा ठेवू शकता सूरजकडनं? तुम्ही विचारा त्याला काय अपेक्षा तुमच्याकडनं आहे. सूरज तुमची कप्तान, तुम्ही कप्तान आहे तुमच्या लहान टीमचे, तर तुम्हाला काय वाटतं की काय चेंजेस पाहिजे तुमच्या टीम मध्ये? बॉलिंग, बॅटिंग, तुम्ही एक लेग सट्टा फक्त खेळता, तुम्ही बाजूला कधी मारणार आहेत की नाही हा विचार केला की नाही? आणि तुम्ही झेल पकडता तो हारा आणून द्यायला पाहिजे की डोल आणून द्यायला पाहिजे? तुम्ही सांगा तसं. इन लागेल म्हणताय. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर ठीक आहे, इकडे आता आपली बिर्याणीची आपली प्रोसेस चालू झालेली आहे. तर इकडे तेल टाकलेलं आहे. आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आहे. सांगतो दियाने तेल टाक. होईल तर. ती त्याच्यात आहे. असं थोडी असतं बिर्याणी कांदा भाजत नाही. हळद कांदे भाजतात. हो का? थांब, तेल टाकू दे जरा. थांब, तेल टाकू दे. लवकर आंघोळ करायला जायची आम्हाला. अरे तापलं. तेल टाकू दे आता. तर आता इकडे आपण तेल ओतलेलं आहे. तापून त्यानंतर सकाळी तेल टाकू दे अन्न यार. संजय गुरव कांदा परतताना इकडे, आणि इकडे राकेश गुरव तेजपत्ता आणि राईस मध्ये टाकताना. तेल कमी आणा नको रे, सगळं मग सुकला तू. अरे तेल टाक, आहे तेल त्याच्यात. हे तर टाक त्याच्यात तेल. तर इकडे कांदा परततोय तो सर, बघून घ्या. सांग नको राहू दे नंतर, कमी पडे नाही. कांदा भाजतोय. जवसर त्याचा गोल्डन कलर होत नाही तवसर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आपला आचारी. तुमची विरारमध्ये ब्रँच बिंच आहे का कुठले? हो, माझी ब्रँच आहे, त्या दोघांना माझे मालक आहेत, त्यांना जाऊन भेटा, मग सगळं सांगतील डिटेल्स, कारण मी काम करताना बोलत नाही जास्त. असं आहे का? मग आम्हाला प्रोसेस, आपण मुंबईची बिर्याणी खूप खायला, पण ही गावची बिर्याणी आहे, ही देसी पद्धतीमध्ये आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण कांदा गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेणार आहेत, चांगला शिजवून घेणार आहेत. तसं आपण बाकी इकडे काही ते बघू, त्यांच्याशी मुलाखत घेऊ त्यांची थोडी. इकडनं हे आपले पहिले 15वीला होतं ना तेव्हा सीझनचं खेळायला जायचे, पण त्याने आज आपला काय, तुम्ही बॅटिंग करता तुम्हाला काय वाटलं? दादा ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, मला बॅटिंगचा शौक आहे, माझी बॅटिंग पण आहे, मला बॅटिंग दिलीच नाही या लोकांनी. पण तुम्हाला मी बघितलं बॉलिंगला फक्त 4 बॉल दिले, त्यातला 1 बॉल डोक्याला मारला, 1 बॉल बॅटिंग मारला. असं मंडळात तुम्ही कप्तानी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल, त्यामुळे असं होऊ शकतं. तुमची कप्तानी विश्वास ठेवला माझ्यावर, पण माझ्याकडे ओव्हर शिल्लक नव्हत्या खेळायला. तुम्ही प्रॅक्टिसला जाता की नाही दररोज? प्रॅक्टिस मी कमी केली सध्या, म्हणजे कामाच्यामुळे आपलं प्रॅक्टिस मिळत नाही. मग जास्त करतो. हा, हे बिल्डर तुमची बायसेप बिसेप दाखवू शकता तुम्ही आमच्या याच्यामध्ये. मयूर बघतोय. हे बघा बायसेप बिसेप, आणि ह्याची हाडीची काढ बचत तुमचं ना. आणि हे बघा, हे बघा, बघू शकता, हे बिल्डर आहेत आपल्या इथले. त्याच्यानंतर आता इकडे अजून आहे बघा, ट्रायसेप बिसेप दाखवा, ट्रायसेप तुमचे हे. हा, हे बघा ट्रायसेप, अजून शेप मध्ये येणार.
ते नक्की आज बिर्याणी खाल्ली की उद्या तुम्ही बघू शकता. आज मी उन्हामध्ये खेळलो त्याच्यामुळे सेफ थोडं कमी आहे. ठीक आहे. मला पाहिजे असेल उद्या सकाळी 7:30 वाजता मला उद्या नका सोमवार 7:30 मला जिमला भेटा. ठीक आहे चालेल नक्कीच. आता आपण पुढे हे बघा, हे आपले चिकनचे स्पॉन्सर आहेत, पण त्याची बॉडी बघितलात ना तुम्ही तर नक्की तुम्ही म्हणाल की हा नक्की जिमचा ट्रेनर होऊ शकतो असं. तर या साईडला सर्व आहे, तिकडे गेमिंग चालू आहे, इकडे पॅन्ट्री 11 हा, इकडे आयुष आहे, इकडे शिवमने आहे, तिकडे मॅच बी चालू आहे इकडे. म्हणजे आपलं सामान आणायचं अर्धा घरी आणायला लागतं जाऊन आपल्याला थोडस. ठीक आहे इकडे तरी पण आता कांदा पण बघू किती परतून झाला, गोल्डन झाला का तो चालू आहे अजून. आता मुलाखत घेतोय. हा आचार्य तुम्ही बिर्याणी करायला कुठे शिकला? हा नमस्कार. हा आम्ही गेले 10 वर्ष बिर्याणीचा धंदा आमचा आहे. हा आम्ही यांना खूप म्हणून ठेवलंय आणि हे आमचे खजिनदार पैसे त्यांच्याकडे आम्ही जातो. तिकडे ते तिकडे कॅमेरे फिरव जरा हा कांद्यावर ठेवलेत ना. हा हा दिसत. त्यांनी आम्हाला शिकवलं धंदा कसा करावा. बिर्याणीचा म्हणजे तुझा मुंबईला धंदा आहे. हे कोंबडी मालक आहेत. हे कोंबडी मालक आहेत का? म्हणजे तुम्हाला जे चिकन लागतं ते तुम्ही त्यांच्याकडे घेता का सर्व? कोंबडी ओके ठीक आहे. नेक्स्ट टाइम बोलू जरा आम्ही जर बिझी आहोत. ठीक आहे. आणि जर आम्हाला ऑर्डर करायची असेल तर कोणत्यावर कॉन्टॅक्ट करावा? ती किती लोकांचे साधारण? कम से कम 50 लोक याच्या घेऊन जातील घरी. 50 लोक. ह्या टोपामध्ये वा वा. 25 द्यायचे. आता येते किती हजारात? आता घरी 25-50 म्हणलं 25-50 ना. आम्ही थांबलो चालेल काय? थांबा खाऊन जावा उरलेलं सुकट सुकट. तर गाईज आपण इथं जेवायला थांबायचं आता, यांची बिर्याणी टेस्ट करू आणि मगच जाऊ. ठीक आहे. आपल्याला रेटिंग पण द्यायची यांच्या बिर्याणीला. तशी मग आम्हाला ऑर्डर द्या. ठीक. आणि तुम्हाला आम्हाला ऑर्डर करायची असेल तर कोणत्यावर कॉन्टॅक्ट करायचं आम्ही? ऑर्डर करायची म्हटलं तर पहिले मुंबईला कॉल करायला लागतो. हा त्याच्यानंतर मग ऑनलाईन बुकिंग आहे की तुमची कसं पत्र व्यवहार करायला लागेल का असं काय? ऑनलाईन साध्या मोबाईलवरची बुकिंग होते. ही आमची बिर्याणी आहे स्पेशली म्हणजे चुलीवरची आहे. हो. साधारण या बिर्याणी किती वेळ लागेल? कमी 1.5 तास आम्ही याच्यावर कुकिंग करतो. 1.5 तास. त्यानंतर पुढचा आमचा वेटिंग वर असतो ब्राऊन चिकन फ्राय करण्यासाठी 1 तास. त्याची कमी 5 तास आम्ही याच्यामध्ये घालतो. 5 तास. आता वाजले किती? 8, 9, 10, 11, 12. आता 8:30 झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1 वाजता बिर्याणी रेडी होईल. उद्या उपास असेल अशा हिशोबाने आम्ही ते हे करतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आमचं, आम्ही शनिवारीच बनवतो आणि शनिवारी 12 नंतर आम्ही चालू करतो द्यायला. हे काय रवा पाडतो म्हणजे यांची बिर्याणी बघा 1 वाजता तयार होणार आहे. हो. आपण मला वाटतं 5:30 दरम्यान इथे यायला पाहिजे. रविवार असल्यामुळे आम्ही थोडा मग आता मॅच खेळून येऊया काय आपण? मॅच खेळून आपण येऊया असं म्हणतोय मी. तसं बिर्याणी तयार होते कारण तेल जास्त आलं ना, त्यामुळे तो जरा हा होतोय भाजत हे नाही. फडका आणलास? तर अजून खूप म्हणजे 10-15 मिनिटं जातील अजून पूर्ण गोल्डन होण्यासाठी. तेल जास्त आल्यामुळे जरा थोडा तो हा झालाय. तेल नाही ते तेल आता ज्यांनी फडका आणला ही सुरतची चड्डी आहे. नाही टी शर्ट दिसते आम्हाला पण. दोन तुकडे कशाला? दोन धरा. मोठं पण आणलेलं आहे. एखादा हळकू आडा कापाय. हे मस्ती नाही करायची बसायचं. तर इकडे मंडळी आहेत आपले सर्व. हा बघा हा ह्याचं नाव काय आठवत नाही मला आता. तर आपण हे काय करता तुम्ही? कशासाठी करता तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता का? हे आता टोप गरम आहे ना, टोप हा. पकडण्यासाठी आपल्याला फडका नाही आहे, त्याच्यामुळे हे आता 2 तुकडे असे करून दोघांना 2 देणार. ठीक आहे चालेल. पण कांदा भाजत नाही. कांदा कुठे आणलेला? कुठे गेलो? पप्प्याने आणलेला. कांदा काय भाजत नाही आचार्यांचा आहे. कांदा कुठून आणलेला होता तू? अरे भाजतच नाही तो. झाडं आणू रेडी काय? आहे. अरे हातून चेक कर. राईस रेडी आहे. झाडं आणू काय? अशा राईस रेडी झाला आपला. कांदा तो परतून काय होत नाही. मोठा आणू काय? हे कांदा करपला. अरे आणू काय वाड्याचा झाडा? तर इकडं कांदा आता होत आला आपला. इकडे आता कांदा काढला आपला. मोबाईल बंद कर. 2 हातात धर. बॅटरी दाखवली मी त्याची. आम्ही इकडे बॅटरी आहे. बॅटरी चालू आहे. तर आता कांदा आपला गोल्डन झालेला आहे. झालेला आपला रेडी. इकडे कांदा पण आता आपला झालेला आहे अशा प्रकारे.
1 2 3 आता नाही उतरला मी. तर इकडे ह्या साईडला आपला बघा राईस सरकट टोप हा नाही सरकट टोप हाता हात हे बांधसुऱ्यान जरा हे हाताना हाताना म्हणतो तर इकडे तेल आता आपला कांदा झालेला आहे आग फुकट इकडे राईस पण शिजलेला आहे इकडे आता आपल्या बिर्याणीची खरी प्रोसेस चालू होणार आहे तर आता बिर्याणीची प्रोसेस चालू होते आता कांदा टाकताना याच्यात ते लाव ना नानू. तर आता आपण होत सगळं ती बाहेर होतोय कुठे बाहेर होतोय मी बरोबर होतो टेन्शन नको घेऊ. तेल कांदा तिथे टाकून देतोस परत. हा परत फ्राय करतोय. तर आता कांदा फ्राय करायला आपण टाकला याच्यामध्ये तर आता आपण चिकन जे आपण मॅरिनेटसाठी ठेवलं होतं त्याच्यावर आता आपण कांदा जो भाजलेला आहे तो टाकतोय आपण तर आता कांदा फोडणीच दिलेला आहे इकडे तर बघा कांदा पण भाजला ठेवलेला आहे तर तो अजून थोडा गोल्डन व्हायला पाहिजे तर ठीक आहे चालेल आपल्याला आता आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत तेजपत्ते वगैरे त्याचे तर आता मसाले काही टाकायचे आहेत तर इकडे मसाले आहेत काही खाली मोठा पकेट मसाल्याचा इथे प्लॅस्टिक मध्ये तेजपत्त्याचं हा टाकू. कस्तुरी मेथी बिथी सर्व आपल्या आपलं ते बावला चिकन मसाला तरी मोठं हे थांब. हे बिर्याणीचं आहे ताट ताट भाऊ इकडे ताट घेऊन सगळं घेऊन जातात आता कांदा टाकलेला आपण बोल काय काय टाकू बोल. तर आता आपण ह्यामध्ये पेस्ट तिथे आहे ना ती. ए ओपन कर. तर त्यामध्ये आता आपण जे इकडं खोलतो डबा तर ही आलू लसणाची पेस्ट टाकू. तर तो आता त्याच्यामध्ये आलू लसणाची पेस्ट टाकलेली आहे पाणी घे तांबे पाणी घे देसी चिकन पद्धत तर तो आता ढवलायचा आहे टोपाच्या बाहेर टाकलं दिसतच नाही कुठे पाणी नको टाकू जास्त याच्यात काय आहे? टाकायला लवकर बस हे काम कर मसाला टाकू. हे लाकडं लाव ही नाही ही लाव बारकी बारकी हे थांब. पुढं कर लाकडं पेटत नाही तर आता आलू लसण पेस्ट आणि कांदा यामध्ये आता मिश्रण केलेलं आहे तर जे ते फाडून घे दही डब्यात आहे ना टोपात अरे हा टमाटर झाला टमाटर तर ह्या साईडला टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे आपण घरनंच करून घेऊन आलोय तो आता सर्व आता जे टॅमॅटोची पेस्ट टाकतो त्याच्यामध्ये लागली असेल खाली नाही. पाणी टाक. पाणी नको जास्त पातळ होईल जरा टाक जास्त नको पाणी टाकू तू पाणी घेऊन राहील तर त्याच्यामध्ये आता कांदा झाली आलू लसूण पेस्ट झाली आणि हा टॅमॅटोची पेस्ट टाकलेली आपण आता यामध्ये हे टमाटे काय नाही यार धर तो घे तो घे चांगला आहे. व्हेज टमाटा कोड आहे तर मटणाला कोड आहे किती चांगला आजी दही उपडी गेले होते आता दही कुठे हे काय थांब थांब जरा इकडे त्याला मुंबई तर इकडं चालेल इकडं राईसचं काम चालू आहे बरोबर झालं ना असंच ना असंच ना चलेगा जिरे मोर नाही दाखव जरा पुदिना टाकू. तर इकडे दही आपण आणलं होतं डायरेक्ट रेडीमेड आपण घेऊन आलो मार्केटमधनं जे घेऊन आहे इकडे त्याचा केसाचा कट बघू शकता तुम्ही तर प्रोसेस चालू आहे बीट येऊ दे नको युट्यूबला मग सांगतो अजून भात पाहिजे. हे थांब. तू पाय दिसत हळद पाठी हळद हळद घ्या आलं झालं हा ठीक आहे हळद पाठ पाठवा टाक हे फाट. दही दर
सुंदर खाली चिकन आहे, लक्ष ठेव. झालं 2 मिनिटं दे. 2 मिनिटं मसाले टाकतोय. तर आता त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे. एक पॅकेट पूर्ण आपण मसाला टाकतोय. त्याच्यानंतर चिकन मसाल्याचं पॅकेट आणलं होतं 5 वाला, ते टाकतोय. मेथी टाक. त्याच्यानंतर एक हल्दीचं 5 रुपये पॅकेट आणलं होतं, ते टाकतोय खूप. तर त्याच्यानंतर आता कस्तुरी मेथी पण आणले होते पॅकेट, ते पण टाकतो त्यामध्ये. तर इकडे आता त्यामध्ये दही टाकतो आपण. पाणी होते थोडं पाणी घे थोडं. त्यामध्ये बिर्याणी मसाला पण टाकला आता परत. हे लाकडं लावून ठेव दुसरी. त्याच्यामध्ये आता म्हणजे आपण कांदा टाकला, बाकी सर्व मसाले आणले होते सर्व टाकले. त्यामध्ये दही पण आता टाकून झालेलं आहे. अशा प्रकारे आता त्याच्यामध्ये तिखट जाईल. जेवढं तिखट चांगलं तेवढी बिर्याणी चांगली. तर आता आपण थोडंसं तिखट टाकलेलं त्यामध्ये. जे पाणी काट. तर आता ते सर्व ढवलून घेणार आहोत. आचार्य आपला ढवलून घेतो याच्यात. सुंदर अशी पेस्ट झाली दिसते तुम्हाला तयार. विरारचा आचार्य. आपल्या तुम्हाला ऑर्डर पाहिजे तर आपण कॉन्टॅक्ट नंबर नक्की द्यायचा. आता याच्यामध्ये घी टाकतायत, देसी घी. मीठ संजय दादा मीठ बघ सांग तू फक्त मीठ सांग. मीठ सांग तेवढं मी टाकतो. हा भात शिजताना हे नाही त्याला दे. आम्ही वरती येलं तर सर्व. त्यानुसार मीठ टाटाचं मीठ आपण आणलेलं आहोत. दुकानावर अजून जरासं टाकायला लागतं. कुणी बघितलं नाही अजून टाका. तर आता इथे ढवलून घेतोय. चिकन टाकू काय? शिजला पाहिजे. 9 वाजले. चिकन इकडे रेडी आहे. जेवायचा वेळ झाला. किती वेळ? हे चिकन टाकायच्यामध्ये शिजा आहे. थांब संजय टाकतो. पोडी बिडी पडले बाहेर. आता आपला काढायचं काम चालू आहे इकडे. इकडे बघा. एका दिवस नाही एकाच जागेवर बसलेला. नाही हे आपण इकडे प्लेट मध्ये राईस मोकळा करण्यासाठी ठेवलाय. बाकी आहे. प्रोसेस चालू आहे इकडे पण, आणि इकडे पण प्रोसेस चालू आहे आपली. कांद्याचा विचार नाही एवढं टाक. हा मग टाकतात कशा? एवढं टाक. हा बस बस खालचा टाक वगैरे आपले लोक ओला टाक. हा बस 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 नाही जरा टाकलाच बस. बस लय झाला काढून ठेव. पहिले त्यांना ढवलतो आहे. ग्रेव्ही बनवतो ग्रेव्ही. लवकर रे, भूक लागली आता. झाला आता अर्धा तास. जे मुंबईला 10-11 वाजता जेवणार आहे, आता 9 वाजता भूक लागलेली आहे. दुपारी जेवले नाही. स्पेशली बिर्याणी फरसाण खाल्लं आहे. उद्या मुंबईत जायचंय. हे दिला ना बघ जरा तेज बघ तिकट झाले काय. मीठ पण भर. तेज पत्ता कुठे टाकतं. तेच पट्टा कुठं आहे? टाकले राईस मध्ये. बघ जरा तिकट झालं काय. मीठ पण भर. मीठ पण भर. मीठ पण बघ. तर टेस्ट करताना आपले अध्यक्ष महोदय मीठ पाहिजे. बरोबर झालं. मीठ टाकलं टाकलं. नाही लास्ट होतं. परत मीठ टाकायला ना राजून. आता काय होतं थोडंसं टाक मीठ. हे बघ, हे बघ, बघ. ते बघ नानू बघ दुसरं बघा ते. थांब आधी थांब. मीठ पाहिजे. बघ बरं तू बघ. बाबूला दे. काय पाहिजे? मीठ बघा. मटन होतो. मीठ बघ बरोबर आहे काय. अरे मीठ बघ ना इकडे. हे बघ, मीठ इकडे आहे. तर आपण मीठची टेस्ट आपण चेक करतोय. बघ ना पल्ली त्याला. हाय बरोबर आहे बरोबर आहे. जरा तिखट झालं एवढं. मीठ हे साईडला हो, जे जोरात टाकतो ना पकड. हे पकड. तर जे चिकन टाकतो याच्यात. लवकर लवकर रे मी लवकर. तर आता चिकन जातं त्यामध्ये ग्रेव्ही मध्ये सर्व. टोप बघा टोप या बघा काय आपण लेवल लावलेले आहे, त्याला काय होणार नाही. अशा प्रकारे चिकन तर गेलेलं आहे. पाणी अरे टाकलं थोडं पाणी ऍड केलंय. नको यांना टोप बघ बाहेर नका झालं. तूच काय बघ टोपातून. हे बाती करपले.
पीस दे बघतो शिजला काय. नाही ते हे नाही करायचं बिर्याणी करायचं कुकरला हे प्लेट मटात आहे. चालेल चालेल. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण शिजर ठेवले चिकन. तसं आपण इकडे राईस पण काढून घेतलेला आहे. तर ठीक आहे, चालेल. चिकन एक्सचेंज करतोय दुसऱ्या टोपामध्ये, मोठ्या टोपामध्ये आता करता येतं. तेल बिल टाकायचं काय इकडे? तेल हायब्रिड टाका. हे कांदा बिंदा काय ना हे सगळं झाले यात टाक. टाक फटकन गरम आहे. पलिता घे, पलिता घे. हे लागेल ही पडेल माती नको पडू. माती ह्यो काय पडेल. नाही. हा घे ना दिसती. तर इकडे प्रोसेस चालू आहे. हे पाठीरावा आता कशी आहे? जे चमका पडला ना तर वाट लागेल सांगायची. हो का दिना ना बरोबर करतोय. एकदम बरोबर करतोय. पण लवकर लवकर जरा. एकदम बरोबर. मस्त एकदम पोटात कावलं वाढायला लागली. झाला बाकी 2 मिनिटं. बारक्या रात कुठे चिकन खाण्याचा बायकून बनवलेला ता इकडे आलाय वडणी. तेव्हाच नाही म्हणत होता. होय. ते टोक धुवून टाका मला तू. टोक धुतो पहिला. ही थांब 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 तू टाक. हे पाणी बी नाही तिथे अजून. ते वरती तू. अरे खरं हे एवढं चिकन फुकून आलं एक पोर पाणी फुकून. टाकून हे नाही, हे याला घे, याला घे. पाणी टाक, पुसू, हे बघ एवढं चिकन पुसू अजून आहे. आपण राईस टाकलं याच्यावर आहे, पाहू शकता इकडे. मावा कोणार आहे तिकडे घेऊन जायला वाटतं आपल्याला घेऊन जाऊया. मॅच मध्ये. मग काय नगरसेवक स्पॉन्सर आहे. झोपणार आहे म्हणून. तर आता राईस आपण लावतोय जेव्हा. हे जे दुसरा कलर आणला हिरवा काय हिरवा. नको नको टाक तू ते. हा बरोबर. हा बरोबर. बस झालं आता मला येल्लो आला की थांबला. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नात खुला. काय येलो आहे तर करे येलो. तू काय करतो एका साईडला पप्पा काय करतो? टाकलेला होता. घे चल. 5 काय जमत नाही तर 4 झाले. आणि जमते की नाही तो भरला. हे हे टाकायचं नाही. होय टाकायचं नंतर भात तरी होते एक टाकला नको भात. अभी तो होने वाला है शुरू मैच. अन्न एवढा भरला लेके तो. चलो. ए, आपण भात घेतो. काय झालं तरी? आण पडे असं तर हे असं घेऊन ये. झालं? टाक टाक. झालं बघ. आता थर आपला चौथा 5वा थर लागतोय. पाचवा सर लागतोय बिर्याणीचा. चुलीवरची बिर्याणी गावठी. लाईट गेलेली आहे. नाही खाली असं टाकी. थांब थांब. कलर मार मग कलर तरी येल्लो येल्लो कलर मार. कोण रे शेवटा टाका, शेवटा टाका. बस बस. पडतोय. असायला पाहिजे. पावडर मारते कसा आला बघ एकदम. हे नको मोटर करू वाट नको. पावडर चांगलं केलं मेहनतीचं. पावडर नको जेव्हा असं कलर असं टाकतात. आणि पहिल्या हात खालपर्यंत घाला पिची होती. बघ रे पप्या खाली शिजली. खाली घाण असेल. तर बिर्याणी आपली अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. कलर बद्दल टाकायचा थोडा. परत इकडे पत्र काम किती पत्र घेतले खाली त्या. पावडर मारा कलरची. गरम अशा प्रकारे आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर आता आपण इकडे पंगत लावलेलं इकडे बघू शकता. या साईडला पण इकडे जय बी बसला आहे आपल्या बाजूला. तर पीस नाही खाला तर आपण खाणार नक्कीच आहोत. तर अशा प्रकारे बिर्याणी रेडी झाली. तर दाखवतो आपल्याला तिकडं इकडनं. बरोबर आहे, बघा बघा आपलं सगळं पब्लिक इकडे बसलेलं आहे या साईडला. आता इकडनं आपले आचार्य वाढायला घेतील. आता या साईडला पत्र लावलेलं आहे कांदा बिंदा. तर जे आता पत्र लावून आला इकडं पत्राचं वाढ झाला, कांदा होता वाढून गेलाय. बघू इकडे बिर्याणी चालू आहे काम. बिर्याणी वाढायला सुरुवात केलेली आहे. प्लेट लागलेत. तर इकडे बघा पहिला नंबर इकडं पप्पाचा लावला नाही. हा बघा दिसतोय तुम्हाला. हा पीस भेटलेत का माहित नाही. हा पीस पण आहेत एक. तर त्यानं सुरुवात केलेली आहे. अजून आपला ताट खाली अजून. आणि 22 या नवीन आहे ना नंबर. सिम कार्ड नवीन. इकडे यांनी सुरुवात केलेली आहे. अजून आपला नंबर आला नाही. बिर्याणी आपली बघा देताना इकडे बिर्याणी तर वाढताना बघा बघू शकता कशी सुंदर म्हणजे आचार्याने केली. आणि आचार्य स्वतः वाढताय तिकडे. आता आपल्या प्लेट जवळ आलेत. दाखव बॅटरी दिसणार ना काय. पीस देतो काय आता. पीस काय दिलेलं नाही अजून. बघू हाय काय.
अशा प्रकारे आपली प्लेट लागलेली आहे. चला आपण भेटू. आपली बिर्याणीची पार्टी झालेली आहे. व्हिडिओ नक्कीच आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला शेअर जास्तीत जास्त करा आणि लाईक पण करा. तर आता सर्व आता निघालेत. तर चला आपण मग जाऊया. भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.